Next is frustum of a cone. The shape of glass used to drink water as well as the shape of water it continues are example of frustum of a cone. आता तुमच्या बाजूला एक ग्लास आहे, त्या ग्लासचा शेप पहा तुम्ही. तर त्यामध्ये तुम्हाला टॉप आणि बॉटमच्या दोन रेडियस दिसतील आणि दोन्ही रेडियस कशा आहेत, सेम नाहीत, वेगवेगळे आहेत, बरोबर आहे का. म्हणजे त्यानंतर वॉटरचं पण ऑब्झर्वेशन करा. वॉटर जे बॉटमला आहे आणि टॉपला आहे त्या दोन्हींची रेडियस कशी असणार, डिफरंट असणार. आता हे जे वॉटर कंटेनिंग आहे, मग वॉटरचा शेप असू द्या किंवा ग्लासचा शेप असू द्या, हे दोन्ही ज्या जिओमेट्रिकल फिगर आहेत या कशाचे एक्झाम्पल आहे, फ्रस्टम. आता फ्रस्टम ऑफ कोन म्हणजे कसं माहिती आहे का, की कोनचा आपण काय करायचा, वरचा बाजू पोर्शन जो असतो कोनिकल पोर्शन थोडासा कट करायचा, म्हणजे कोनला कोन शिल्लक राहील छोटा, पण उरलेला पोर्शन काय तयार होईल, फ्रस्टम, म्हणून त्याला म्हणलं फ्रस्टम ऑफ कोन. आता फिगरमध्ये एक पहा, एक कोन आहे. आता त्या कोनला आपण एका पॉईंटला काय केलं, कट केलं कट इथं. आता कट केल्यावर याची दोन पार्ट्समध्ये विभागणी झाली, बरोबर. आता वरचा पार्ट जो होता कट केलेला तो कोणता पार्ट आहे, कोनिकल पार्ट. आणि खालचा जर पोर्शन जो आहे तर त्याच्यामध्ये बघा, म्हणजे त्याच्यामध्ये टॉपचा जो सर्क्युलर फेस आहे टॉपचा, त्याची एरिया वेगळा असेल आणि बॉटमचा वेगळा असेल, किंवा शुद्ध शब्दात सांगायचं असेल तर टॉपची रेडियस ही कमी आहे आणि बॉटमची रेडियस कशी आहे, जास्त आहे. दॅट्स वाय तो काय एक पद्धतीचा फ्रस्टम आहे. ओके. आता आपण तिसऱ्या फिगरवर येऊ. तिसऱ्या फिगरमध्ये जो आहे तर यामध्ये ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर वरचा आपल्याला काय करायचं होतं की कोनच्या आतमधला फक्त फ्रस्टम पोर्शन घेतला आपण, की ज्याची हाईट किती घेतली आपण, h घेतली होती. आता वरची रेडियस किती आहे, r, आणि खालच्या सर्क्युलर पार्टची रेडियस किती आहे, r1, आणि त्या दोघातलं जी क्रॉस डिस्टन्स किंवा स्लॅन्ट हाईट म्हणून ती किती आहे, l. आणि फिगर 7.2 मध्ये जो आहे तर ग्लास प्लेस केलेला आहे अपसाईड डाऊन. सो अपसाईड डाऊन म्हणजे जे वरचा रेडियस जास्त होते तो बॉटमला दाखवलेला आहे, जिथे रेडियस कमी असते ते वरती दाखवलेलं आहे. मग आता ओव्हरऑल या फ्रस्टमहून तुम्हाला एक गोष्ट कळली आहे की फ्रस्टमला काय काय आहे, टॉप टू बॉटम जे दोन सर्क्युलर फेस आहे त्याच्यामधली काय आहे, हाईट आहे, आणि त्यानंतर दोन्ही ठिकाणचे रेडियस जे आहे तर त्या अनइक्वल मापाचे आहेत. ओके. आणि एक आपण स्लॅन्ट हाईटसारखी त्याची एक लेंथसुद्धा घेतली, ती कोणती ॲक्शन दाखवली आपण, एल अक्षरानं दाखवलेली आहे. When a cone is cut parallel to its base, we get two figures. One is a cone and the other is frustum. तर आपण आत्ताच कोनला कट केलं आणि कट करत असताना तर पॅरल कट करत असताना काय काळजी करायची आपल्याला, की कट जो आहे तो बेसला कसा पाहिजे, आपला पॅरल पाहिजे. तर अशा वेळेस वरची जी फिगर आहे ती कोनला कोन शिल्लक राहतो, म्हणजे छोटा कोन, आणि जे बॉटमचा पार्ट असेल तो कोणता असेल, फ्रस्टम. ते आत्ताच सांगितलं. Volume and surface area of a frustum can be calculated by the formula given below. आता फिगरकडे येऊ आपण. फिगरचं अगोदर थोडंसं आपण ऑब्झर्वेशन करू. फिगरमध्ये जी हाईट आहे ती कशाने दाखवलेली आहे, h, आणि ती फ्रस्टमची काय असणार या ठिकाणी, हाईट असणार. सो दॅट्स वाय वी कॅन कॉल हाईट ऑफ अ फ्रस्टम. त्यानंतर आपल्या फिगरमध्ये एल आहे, तिरकस उंची, स्लॅन्ट हाईट. सो इट इज जे एल आहे हे काय शो करणार या ठिकाणी, स्लॅन्ट हाईट शो करणार. ओके. इथं हाईट दोनदा झालं. त्यानंतर दोन रेडियस दाखवलेला आहे. इथंच थोडासा ट्विस्ट आहे पहा. जी रेडियस लहान होती तिला काय शो केलं आपण, r2, आणि जी मोठी रेडियस आहे बॉटमची त्याला कशाने कन्सिडर केलं आपण, r1. आणि सो r1 इज ग्रेटर दॅन r2. ओके. हे इथं लक्षात ठेवायचं फॉर्म्युला तयार करत असताना. आता r1 आणि r2 या दोन काय आहेत, सर्क्युलर फेस जे आहेत फ्रस्टमची, कारण फ्रस्टमला सर्क्युलर फेस किती आहेत, दोन्हीच्या दोन डिफरंट रेडियस आहेत. आता त्याच्या स्लॅन्ट हाईट जर काढायची असेल एल, तर इथं फॉर्म्युला दिलेला आहे. तो फॉर्म्युला कसा आहे पहा. अंडर रूटमध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे अगोदर,
हां एच स्क्वेअर घ्यायचा आहे आणि त्यानंतर ज्या मोठ्या रेडियसमधून तुम्हाला लहान रेडियस वजा करायची, बरोबर, म्हणजे R1मधून तुम्ही काय करणार, R2 वजा करणार आणि नंतर ब्रॅकेटचा काय असणार, स्क्वेअर असणार. ओके, सो लक्षात आलं स्लॅन्ट हाईट काढण्याचा फॉर्म्युला. सो L इज इक्वल टू √h स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट R1 मायनस R2 होल स्क्वेअर. चुकून जर तुम्ही R2च्या ऐवजी R1 आणि R1च्या ऐवजी R2 केलं तर या कंसामध्ये तुम्हाला R2 मायनस R1 काढलं, म्हणजे कंसामध्ये करताना मोठ्या रेडियसमधून तुम्हाला लहान रेडियस वजा करायची. तसा फॉर्म्युला वापरतच जमतो, पण आपण विथ द बुक चालू आहे की नाही. बुकचं जे रेफरन्स आहे हे लहान्याला काय घ्यायचं आपल्याला R2 आणि मोठ्या रेडियसला काय घ्यायचं R1, त्या पद्धतीनं. त्यानंतर कर्व सरफेस एरिया काढायचा असेल फर्स्ट टर्मचा तर त्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे पाय इंटू स्लॅन्ट हाईट आणि इन ब्रॅकेट त्या दोन्ही रेडियसची आपल्याला काय करायची ॲडिशन. टोटल सरफेस एरिया जर काढायचा असेल फर्स्ट टर्मचा तर अगोदर काय करायचं, कर्व सरफेस एरिया घ्यायचा. कर्व सरफेस एरिया कोणता आहे, पाय L इन ब्रॅकेट R1 प्लस R2, बरोबर आहे. हा केला कर्व सरफेस एरिया. त्यानंतर तुम्हाला बॉटमचा एरिया घ्यायचा आहे, बॉटमचा बेस, सर्क्युलर बेस जो आहे, तर आपल्याला माहिती आहे सर्कलचा एरिया पाय R स्क्वेअर आहे आणि इथं रेडियस R1 आहे आपली बॉटमची. दॅट्स वाय तर फॉर्म्युला काय आला पाय R1 स्क्वेअर. आणि त्यानंतर टॉपचा जो बेस आहे तो पण सर्क्युलर आहे. टॉपचा समजा फेस हा सुद्धा कसा आहे सर्क्युलर फेस आहे आणि त्याची रेडियस टॉपची किती होती R2, त्याचा एरिया किती येईल पाय R2 स्क्वेअर. क्लिअर. त्यानंतर राहिला प्रश्न व्हॉल्यूमचा. आता फ्रस्टमचा व्हॉल्यूम काढताना काय करायचं की आपल्याला कोणचा फॉर्म्युला काय होता 1/3 पाय R स्क्वेअर H, बरोबर आहे का. आता त्या R स्क्वेअरमध्ये तुम्ही R1 मायनस R2 करून कंसाचा जसा विस्तार करतात तसं नाही, एक्झॅक्ट तसं नाही तो, परंतु त्या पद्धतीनं इथं फक्त एक्सपांड झालेलं आहे, तसं लक्षात ठेवायचं. फक्त याच्यामध्ये 2 नाही आहे, बस लक्षात आलं का. पहा पहिल्या पदाचा वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग नंतर A इंटू B आलेला आहे, पण 2 आलेला आहे का नाही, हां थोडासा डिफरन्स आहे तो लक्षात ठेवायचा. सो व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट टर्मचा फॉर्म्युला किती आहे 1/3 पाय H. इन ब्रॅकेटमध्ये अगोदर R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर आणि नंतर R1 R2चा गुणाकार. इथं गुणाकारचे जे डॉट तिने दिले तरी जमतो, काय अडचण नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सॉल्व एक्झाम्पल या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू आणि तोपर्यंत शक्य असेल तर काय करा तुम्ही, किती गणित आहे याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज सहित 3च गणित आहेत ना, ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 7.2 आणि सोडवायचा तुम्ही प्रयत्न करा, बाकी आपण ठीक आहे जाऊ दे घेऊन टाकू. एक्झाम्पल 1. A bucket is frustum shaped. Its height is 28 cm. Radii of circle faces are 12 cm and 15 cm. Find the capacity of the bucket. आता फ्रस्टम शेपची बकेट आहे, हाईट किती दिली आहे 28 सेंटीमीटर घेतली. सर्क्युलर फेस 2 आहेत. आपल्याला काय आपला प्रोटोकॉल काय आपला की लहान रेडियसला आपण काय करायचं R2 कन्सिडर करायचं, म्हणून R2 किती घेतलं आपण 12 आणि R1 किती घेतलं 15. आता बकेटची कॅपॅसिटी करायची आहे, अर्थातच आपल्याला फ्रस्टमचा काय कॅल्क्युलेट करायचा आहे व्हॉल्यूम कन्सिडर करायचा आहे आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आता आपण डिस्कस केला. आता याच्यात फॉर्मॅलिटी काय राहिली फक्त किमती टाकणं, हे त्याचा आन्सर आला इथे. म्हणजे हा प्रॉब्लेम थोडासा सिम्पल लेवलला होता. सेकंड. Radii of the top and the base of the frustum are 14 cm, 8 cm respectively. Its height is 8 cm. Find its curved surface area. आता टॉपची रेडियस किती दिली 14, जास्त दिली आहे, म्हणून आता इथं आपण टॉपला काय कन्सिडर करणार R1. कधी पण आपल्याला टॉप असो का बॉटम मोठी व्हॅल्यू कोणाला द्यायची आपल्याला R1ला. आणि जे बेस आहे फ्रस्टमचा त्याची हाईट किती दिली आपल्याला 8 सेंटीमीटर. हाईटसुद्धा किती आहे 8 सेंटीमीटर. आता कर्व सरफेस एरिया टोटल आणि व्हॉल्यूम काढायचं आपल्याला, बरोबर आहे का. पण कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला जर पाहिला आपण तर त्याच्यामध्ये आपल्याकडे काय नाही स्लॅन्ट हाईट नाही. दॅट्स वाय अगोदर आपल्याला स्लॅन्ट हाईट काढावं लागेल.
आणि स्लॅन्ट हाईट काढण्याचा जो फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला इथं जर आपण अप्लिकेबल केला, बरोबर. काय स्लॅन्ट हाईटचा फॉर्म्युला? L इज इक्वल टू in bracket h square plus r1 minus r2 square होल स्क्वेअर. whole ओके. square. तर इथं ॲक्च्युअल बरोबर पायथागोरस नाही सॉरी, तर याचं ॲक्च्युअल आन्सर फायनलाइज झालं. स्क्वेअर रूट इझी निघले. किती निघाला तो? 10 सेंटीमीटर. ठीक आहे, कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. त्यानंतर कर्व सरफेस एरिया काढताना फॉर्म्युला काय आहे? pi in bracket r1 plus r2 into l. आता सर्व किमती आपल्याकडे आहेत, व्हॅल्यूज पुटअप केल्या, आन्सर फायनलाइज केलं. त्यानंतर टोटल सरफेस एरिया काढताना आपल्याला माहीत आहे की कर्व सरफेसमध्ये आपल्याला 2 एरियाज काय करायचे? ॲड करायचे आहेत. आता इथं यांनी कॅल्क्युलेशन केलं, एक किंमत तुम्ही डायरेक्टली लिहू शकता, काय अडचण नाही, बरोबर. टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय? Pi into l in bracket r1 plus r2 plus pi r1 2 plus pi r2 2 square. पाय आर 1 स्क्वेअर प्लस पाय आर 2 स्क्वेअर. आणि राहिला प्रश्न शेवटी फक्त कोणाचा? व्हॉल्यूमचा. तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे? 1/3 into pi into h in bracket r1 square plus r2 square plus r1 into r2. ओके. आणि त्यानं ही किंमत फायनलाइज केली. ठीक आहे. तर प्रॅक्टिस सेट 7.2 तुम्ही सॉल्व करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेक्टर ऑफ सर्कलबद्दल डिस्कस करू.